श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. फेब्रुवारी मार्च एकत्रित 3,000 रुपये महिना आपल्याला GR आलेला आहे, अशी बरीच माहिती व्हिडिओद्वारे येत आहे किंवा न्यूज येत आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही तर त्यांच्यासाठी पुन्हा संधी भेटेल का? त्याचबरोबर KYC झाली नाही किंवा मग त्यांचे पैसे आले नाही, त्यांच्यासाठी काय करावे लागेल? त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पाठीमागचे पैसे अडकलेले आहेत, मग त्यांना ते पुन्हा मिळणार का? तर अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मग ज्या लाडक्या बहिणींचे माझी लाडकी बहीण योजनेतर्फे ज्या लाडक्या बहिणींची अजून KYC झालीच नाही तर आता बघा, बराच प्रश्न पडलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही तर त्यांना पुन्हा संधी भेटेल का? तर आता तुम्ही बघितलं तर बघा, आता सध्या बघा मार्च एंडिंगपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत KYC साठी दुरुस्ती जी असणार आहे तर ती मोबाईलवरती सुद्धा होत आहे. म्हणजे KYC जी आहे तर ती दुरुस्ती सध्या चालू आहे. म्हणजे 31 मार्चपर्यंत बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC करताना काय चूकभूल झालेली असेल किंवा मग दुरुस्ती करायची असेल तर 31 मार्चपर्यंत त्या लाडक्या बहिणींनी आपली KYC करायची आहे. म्हणजे KYC म्हणजे दुरुस्ती करायची आहे. तर ज्या लाडक्या बहिणींसाठी बघा 31 मार्चपर्यंत ही मुदत असणार आहे. पाहिलं गेलं तर म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC असणार आहे तर ती दुरुस्ती केलेली नसेल, मग त्यांना हप्ता आला नसेल, तर अशा लाडक्या बहिणींनी एकदा परत आपले अकाउंट जे आहे तर ते चेकआउट करायचं आहे. म्हणजे KYC आहे तर ती दुरुस्ती झाली की नाही ही सुद्धा अपडेट्स तुम्हाला घ्यायची आहे. आणि तुमची जर KYC दुरुस्ती झालीच नसेल तर मग तुम्ही लवकरात लवकर KYC जी आहे तर ती दुरुस्त करून घ्या. बघा, ज्यांची KYC झालीच नाही तर त्यांच्यासाठी पुन्हा बघा संधी भेटणार आहे का? ज्यांची KYC झालीच नाही तर त्यांना बघा परत संधी असणार आहे. म्हणजे बघा 31 मार्च नंतर एप्रिलमध्ये KYC जी म्हणजे अद्यापही ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही तर त्यांना एप्रिलमध्ये पुन्हा ऑप्शन येणार आहे आणि त्यांनी बघा आपली KYC करायची आहे. त्याचबरोबर अशी अपडेट येत आहे की बघा, माहितीनुसार ऑफिस तसेच अंगणवाडी सेविकाकडून आपल्याला अपडेट येत आहे की 31 मार्च नंतर पुन्हा ही संधी जी असणार आहे, ज्या लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही तर त्यांना पुन्हा ही संधी मिळणार आहे म्हणजे KYC करण्यासाठी. तर राहिला प्रश्न बघा पैशांचा. GRमध्ये आलेले बघा फेब्रुवारी आणि मार्च एकत्रित 3,000 रुपये भेटणार. तर अशी जी अपडेट्स आहे बघा न्यूज चॅनलवरती येत आहेत किंवा मग बऱ्याच चॅनलवरती ही जी अपडेट्स आहे अफवा आहे तर ही पसरत आहे. तर अशा लाडक्या बहिणींना एक सांगण्यात येत आहे की जे पैसे येणार आहेत तर सध्या अशी अपडेट कोणतीही अद्यापही आपल्याला आलेली नाही. म्हणजे गव्हर्नमेंटकडून अद्यापही काहीच अपडेट आलेली नाही. भरपूर असे बघा न्यूज आहेत, व्हिडिओ आहेत की त्याच्यामध्ये बघा सांगत आहेत की पुन्हा आपल्याला 3,000 रुपये मिळणार आहेत, 2100 रुपये महिना येणार आहेत. तर बघा जे अपडेट असणार आहे अपडेटच्या नुसार बघा जे काही अंगणवाडी सेविका असणार आहे किंवा मग बघा बालविकास संघटनेकडून आपल्याला माहिती येत आहे तर अद्यापही कोणतीच अशी पैशांच्या बाबत म्हणलं तर किंवा हप्त्याच्या बाबत म्हणलं तर कुठलीच आपल्याला अपडेट्स आपल्यापर्यंत आलेली नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींना बघा KYC करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा मग काही डॉक्युमेंट्स लागत आहेत, हे त्यांना प्रश्न पडलेला असेल किंवा प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात किंवा मग तुमची KYC झाली की नाही मला ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला KYC बद्दल काही मग फॉर्म असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील याबाबत काही प्रश्न विचारायचा असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून विचारायचं आहे. नक्कीच या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर आजची महत्त्वाची अपडेट कशी वाटली नक्कीच मला सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.